मुंबई शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या इमारतींपैकी एक इमारत म्हणजे एअर इंडियाची आलिशान इमारत। म्हणजे तुम्ही मंत्रालय परिसरात जर गेलात तर तुमच्या समोर टोलेजंग अशी ही इमारत तुमच्या स्वागतासाठी उभी असते आणि याच बिल्डिंग मधून एअर इंडियाचं काम सुद्धा चालायचं। खरं तर सुरुवातीला एअर इंडिया ही सरकारच्या अखत्यारीत असणारी विमान कंपनी होती, मात्र त्यानंतर खाजगीकरणामुळे सध्या एअर इंडिया ही कंपनी टाटाच्या ताब्यात आहे। मात्र हीच इमारत यापुढे मंत्र्यांना त्यांच्या कामासाठी वापरता येणार असं म्हटलं गेलंय, कारण लवकरच एअर इंडियाच्या इमारतीचा ताबा मंत्रालय घेणार आहे। त्यामुळे या इमारतीमधून नेमकं कसं काम चालतं आणि याचं वैशिष्ट्य नेमकं काय राहिलंय या सगळ्याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर नरिमन पॉइंटच्या टोकाला गेल्या 5 दशकांपासून एक इमारत अभिमानाने उभी आहे। एअर इंडियाची ती बिल्डिंग अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उभी असलेली ही उंच, भव्य आणि आकर्षक इमारत केवळ कॉन्क्रीट आणि काचांनी बनलेली वास्तू नाही, तर ती मुंबईच्या आधुनिक इतिहासाचा, भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीचा आणि बदलत्या प्रशासकीय व्यवस्थेचा साक्षीदार राहिली आहे। आणि आता पुन्हा एकदा ही इमारत चर्चेत आली आहे, कारण महाराष्ट्र सरकार लवकरच ही संपूर्ण इमारत आपल्या ताब्यात घेणार आहे। कारण भविष्यात मंत्रालयातील अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालये सुद्धा आता इथे हलवली जाणार आहेत। दरम्यान गेल्या काही वर्षांपासून या इमारतीच्या खरेदीबाबत चर्चा सुरू होती। अखेर आता या प्रक्रियेला वेग आलाय। महाराष्ट्र सरकारने एअर इंडिया बिल्डिंग खरेदीसाठी तब्बल 1601 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर केलाय। वित्त विभागाने हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई शहर विभागाकडे सुद्धा वर्ग केला असून खरेदी खात्याचा मसुदा विधी व न्याय विभागाकडे सुद्धा पाठवण्यात आलाय। शिवाय सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एअर इंडिया एसेट्स होल्डिंग लिमिटेड या कंपनीकडून राज्य सरकार अधिकृतपणे ही इमारत ताब्यात घेणार आहे। शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी स्वतंत्र कायदेशीर सल्लागार नेमला असून खरेदीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्र तयार करण्यात आली आहे आणि पुढील काही दिवसातच या व्यवहाराला सुद्धा अंतिम स्वरूप मिळू शकतं असं देखील म्हटलं जात आहे। दरम्यान राज्य सरकारला ही इमारत खरेदी करण्याची गरज का पडली यामागे सुद्धा मोठं कारण आहे। तर सध्या मंत्रालयामध्ये जागेची प्रचंड कमतरता निर्माण झाली असल्याने राज्य प्रशासनाचा व्याप सुद्धा वाढत चाललाय। विविध विभाग, नवनवीन प्रकल्प, स्वतंत्र मंत्री कार्यालय आणि वाढलेला कर्मचारी वर्ग यामुळे मंत्रालयातील जागा आता अपुरी पडू लागली आहे आणि परिस्थिती अशी झाली आहे की अनेक सरकारी विभागांना फोर्ट परिसरातील खाजगी इमारतींमध्ये कार्यालय भाड्याने घ्यावी लागली आहेत आणि या भाड्याचा खर्च दरवर्षी तब्बल 200 कोटी रुपयाहून अधिक जात असल्याचं देखील सांगितलं जात आहे। म्हणजेच सरकारी कार्यालयांसाठी दरवर्षी शेकडो कोटी रुपये केवळ भाड्यावर खर्च होतोय। त्यामुळे कायमस्वरूपी उपाय म्हणून मोठी आणि मध्यवर्ती जागा असलेली एअर इंडियाची बिल्डिंग सरकारसाठी आता सर्वात मोठा पर्याय मानली जाते। विशेष म्हणजे मंत्रालय परिसरामध्ये सध्या नवीन 5 मजली इमारतीचं बांधकाम देखील सुरू आहे, पण तेवढ्याने समस्या पूर्णपणे सुटणार नाही। अशा परिस्थितीमध्ये एअर इंडियाची बिल्डिंग सरकारसाठी मोठा आधार ठरणार आहे, कारण ही इमारत सरकारच्या ताब्यात आल्यानंतर तब्बल 46,470 चौरस मीटर जागा सरकारी कार्यालयांसाठी उपलब्ध होणार आहे। शिवाय समुद्र किनाऱ्यालगतची ही इमारत, तिचं प्रतिष्ठित लोकेशन आणि प्रशस्त कार्यालयीन जागा यामुळे सुद्धा अनेक मंत्र्यांनी आपली कार्यालय या ठिकाणी शिफ्ट करण्यासाठी सुद्धा उत्सुकता दाखवली आहे। पण एअर इंडिया बिल्डिंगचा इतिहास समजून घेतला तर ही इमारत इतकी खास का मानली जाते हे सुद्धा लक्षात येतं। 1970च्या दशकामध्ये मुंबई वेगानं बदलत होती। नरिमन पॉइंट हा भाग समुद्र भराव करून सुद्धा विकसित करण्यात आला होता आणि आज जिथे उंच टॉवर्स आणि मोठमोठ्या कंपन्यांची मुख्यालय सुद्धा दिसतात, तिथे एकेकाळी समुद्र होता। त्या काळामध्ये नरिमन पॉइंटला मुंबईचं नवं व्यावसायिक केंद्र बनण्याची योजना आखण्यात आली होती। त्यानंतर इथे देशातील सर्वात प्रतिष्ठित कंपन्यांची कार्यालये सुद्धा उभी राहू लागली आणि त्याच काळात एअर इंडियाने सुद्धा आपल्या मुख्यालयासाठी एका भव्य आणि आधुनिक इमारतीची योजना आखली। या इमारतीची रचना न्यूयॉर्क स्थित वास्तुविशारद जॉन बर्गी यांनी केली होती आणि त्या काळामध्ये भारतात अशा प्रकारच्या आधुनिक काचांच्या व्यावसायिक इमारती फार कमी होत्या। त्यामुळे एअर इंडिया बिल्डिंग उभी राहिली तेव्हा ती मुंबईच्या आधुनिकतेचं प्रतीक बनली। 1974 मध्ये बांधण्यात आलेली ही 22 मजली इमारत दुरूनच सगळ्यांचं लक्ष सुद्धा वेधू लागली। तिची सरळ उंच रचना, समुद्राच्या पार्श्वभूमीवर चमकणाऱ्या काचा आणि माथ्यावर असलेलं एअर इंडियाचं प्रसिद्ध सेंटॉर चिन्ह हे सर्व मिळून या इमारतीला एक वेगळीच ओळख सुद्धा मिळाली। त्या काळामध्ये ही इमारत केवळ कार्यालय नव्हती, तर भारतीय विमान वाहतुकीच्या वाढत्या सामर्थ्याचं प्रतीक सुद्धा होती। एअर इंडिया हा भारताचा जागतिक चेहरा मानला जायचा। महाराजा लोगो, आंतरराष्ट्रीय विमान सेवा आणि परदेशात भारताची ओळख निर्माण करणारी कंपनी
कंपनी म्हणून एअर इंडियाकडे पाहिलं जात होतं। त्या कंपनीचं मुख्यालय सुद्धा तितकंच भव्य असावं अशी कल्पना या इमारतीमागे होती। या इमारतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती भारतातील सुरुवातीच्या आधुनिक व्यावसायिक इमारतींपैकी एक मानली जाते जिथे एस्केलेटरचा वापर करण्यात आला होता। त्या काळात एस्केलेटर ही गोष्ट सामान्य लोकांसाठी खूप मोठं आकर्षण सुद्धा होती आणि मुंबईकर फक्त हेच पाहण्यासाठी सुद्धा या इमारतीमध्ये यायचे अशा आठवणी सुद्धा जुन्या लोकांकडून आपल्याला सांगितल्या जातात। दरम्यान इमारतीच्या वरच्या मजल्यावरून दिसणारं दृश्य हे आजही अगदी प्रसन्न करणारं आहे। एका बाजूला अथांग अरबी समुद्र, समोर क्वीन नेकलेस म्हणून ओळखला जाणारा मरीन ड्राईव्ह आणि दुसऱ्या बाजूला दक्षिण मुंबईची गगनचुंबी इमारत। त्यामुळे ही इमारत अनेक चित्रपट, जाहिराती आणि माहितीपटांमधून सुद्धा आपण पाहिलेली आहे। शिवाय एअर इंडियाचं संपूर्ण कामकाज या इमारतीमधूनच चालायचं। आंतरराष्ट्रीय उड्डाणांचं नियोजन, आर्थिक व्यवहार, कर्मचारी व्यवस्थापन, तिकीट बुकिंग, ग्राहक सेवा, विमान सेवा संचालन अशा अनेक महत्त्वाच्या विभागांची कार्यालये सुद्धा इथेच होती। हजारो कर्मचारी दररोज या इमारतीमध्ये काम करण्यासाठी यायचे आणि एकेकाळी भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे निर्णय सुद्धा याच इमारतीमध्ये घेतले जायचे। मात्र या इमारतीच्या इतिहासामध्ये एक वेदनादायी अध्याय सुद्धा आहे। 12 मार्च 1993 रोजी मुंबईमध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटामध्ये एअर इंडिया बिल्डिंगला सुद्धा लक्ष्य करण्यात आलं होतं। पार्किंग परिसरामध्ये झालेल्या स्फोटामुळे मोठं नुकसान झालं आणि अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्या घटनेनंतर ही इमारत मुंबईच्या दुःखद इतिहासाचा सुद्धा भाग बनली आणि काळानुसार एअर इंडियाची सुद्धा परिस्थिती बदलू लागली। आर्थिक अडचणी वाढू लागल्या आणि अखेर 2013 नंतर कंपनीने आपलं मुख्यालय दिल्लीला हलवलं। त्यानंतर या इमारतीमध्ये अनेक मजले रिकामे झाले। काही कार्यालय सरकारी विभागांना आणि कंपन्यांना सुद्धा भाड्याने देण्यात आली। पण तरी सुद्धा एअर इंडिया बिल्डिंग ही मुंबईच्या स्कायलाईन मधली एक महत्त्वाची ओळख कायमच राहिली। दरम्यान केंद्र सरकारने एअर इंडियाचं खाजगीकरण केलं आणि टाटा समूहाने कंपनी पुन्हा आपल्या ताब्यात घेतली। त्यानंतर एअर इंडियाच्या मालमत्तांचं व्यवस्थापन करण्यासाठी एअर इंडिया ॲसेट्स होल्डिंग लिमिटेड ही कंपनी सुद्धा स्थापन करण्यात आली आणि महाराष्ट्र सरकारने याच कंपनीकडून आता एअर इंडिया बिल्डिंग खरेदी करण्याचा सुद्धा निर्णय घेतलाय। आणि आज परिस्थिती अशी आहे की एकेकाळी भारताच्या विमान वाहतुकीचं प्रतीक असलेली ही इमारत आता महाराष्ट्राच्या प्रशासनाचं नवं केंद्र बनण्याच्या तयारीत आहे। मंत्रालयातील अनेक विभाग, वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालय आणि मंत्र्यांची दालनं इथे हलवली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नरिमन पॉइंट मधील ही ऐतिहासिक वास्तू आता एका नव्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। काय मग तुम्हाला राज्य सरकारचा हा निर्णय कसा वाटतोय? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।